श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सात श्रीदासबोध दशक 8 समास 2 सूक्ष्म आशंका निरूपण। अद्वैत तत्वज्ञान मान्य होण्यास तर्कदृष्ट्या जी मुख्य अडचण येते तिचा सविस्तर खुलासा श्री समर्थांनी या समासामध्ये मांडला आहे। प्रश्न काय आहे हे सर्वांगीणपणे आकलन झाले म्हणजे त्याचे उत्तर नीट रीतीने ध्यानात येते। प्रश्नाचे मूळ स्वरूप असे आहे, परमार्थामध्ये केवळ बुद्धीच्या जोरावर परमात्म वस्तूचे स्वरूप निश्चित करता येत नाही, त्यासाठीच आत्मज्ञानच आवश्यक असते असे आत्मज्ञानी पुरुष निसंशयपणे सांगतात। नेह नानास्ति किंचन बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की या विश्वामध्ये कोणत्याही प्रकारचा अनेकपणा नाही। याचा अर्थ असा की परमात्म स्वरूप शुद्ध नित्य केवळ एकच एक सर्वव्यापी अविकारी निर्गुण सूक्ष्म आणि अदृश्य आहे। आपला अनुभव असा की हे विश्व अनित्य आहे, भेदाने भरलेले आहे, विकारी आहे, सगुण स्थूल आणि दृश्य आहे, तरी देखील ते आपल्याला खरे वाटते। ज्ञानी पुरुषाला हे दृश्य विश्व जसे असून नसल्यासारखे वाटते तसे अदृश्य परब्रह्म आपल्याला असून नसल्यासारखे झाले आहे। ज्ञानी पुरुषाचा अनुभव सर्वस्वी खराच असतो, परंतु आपला अनुभव सर्वस्वी खोटाच नसतो। म्हणून मूळ अविकारी ब्रह्मापासून विकारी नाशवंत दृश्य विश्व निर्माण झालेच कसे हे अद्वैत वेदांताला सांगणे भाग पडते। निर्गुण ब्रह्म निष्क्रिय व निर्विकारी आहे असे जर मानले तर त्याने हे सगुण सक्रिय आणि सविकारी विश्व निर्माण केले असे म्हणता येत नाही। या विश्वाचे कर्तेपण ब्रह्मावर लादले तरच ब्रह्म निष्क्रिय आणि निर्गुण राहत नाही। त्याच्या इच्छेने वा संकल्पाने विश्व निर्माण झालेच नाही म्हणावे तर ते निरपेक्ष व कल्पनारहित राहत नाही। बरे, विश्व निर्माण झाले म्हणावे तर गुरु व शिष्य, श्रोता व वक्ता आणि खुद्द दासबोध यांना काही स्थानच उरत नाही। विचाराच्या भूमिकेवर निर्गुण ब्रह्म आणि सगुण विश्व यांचा संबंध उकलण्याचा प्रयत्न केला तर ज्या अडचणी पुढे उभ्या राहतात त्याचे वर्णन श्री समर्थांनी या समासामध्ये केलेले आढळते। गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी जी शंका काढली होती तिचे उत्तर समर्थ प्रथम देतात। मागच्या समासामध्ये श्रोत्याने असा आक्षेप काढला होता की निर्गुण ब्रह्मामध्ये हे चराचर कसे निर्माण झाले, त्याचे उत्तर प्रथम द्यायला पाहिजे। ते उत्तर असे की ब्रह्म सनातन आहे, त्या ब्रह्माच्या ठिकाणी विवर्त रूप माया उत्पन्न झाली, ती खरी नसून देखील खरेपणाने भासू लागली। तिन्ही सांजेची वेळ आहे, एका खोलीमध्ये दोरी पडली आहे। एकाने दार उघडून पाहिले तर त्याला दोरी न दिसता साप आहे असे वाटले, त्यामुळे तो घाबरला। दिवा लावल्यावर त्याला दोरी दिसली। मुळात नसलेला पण दृष्टीच्या दुबलतेने दिसलेला साप नाहीसा झाला, त्याचबरोबर त्याचे भय उडाले। त्याचप्रमाणे शुद्ध परमात्म स्वरूप जिकडे तिकडे पसरले आहे। अज्ञानाच्या अंमलाने प्रतिभा मंदावली व इंद्रिये आणि त्यांना अनुसरणारी बुद्धी जोरावली। इंद्रियांच्या खिडक्यातून स्वरूपाकडे पाहिले तेव्हा मूळ स्वरूप झाकले गेले आणि त्याच्यावर दृश्य विश्व दिसू लागले। ते खरे वाटले व भय आणि चिंता निर्माण झाली। मी देह नाही, मी आत्माच आहे असा ज्ञानदीप उजळल्यावर भेदाने भरलेल्या विश्वाच्या ठिकाणी चैतन्यमय परमात्मा दिसू लागला। त्याचबरोबर संपूर्ण निर्भयता प्राप्त झाली। दृष्टीचा भ्रम होऊन दोरीवर सापाचा भास होतो त्यास विवर्त असे म्हणतात। मी आत्मा आहे हे विसरून मी देहच आहे अशी भावना होणे यास विवर्त म्हणतात। अविद्येमुळे हे घडून येते। सर्वत्र परमात्म स्वरूप भरलेले असता ते झाकले जाऊन तेथे दृश्य व अशाश्वत विश्व दिसू लागणे यास विवर्त म्हणतात। मायेमुळे हे घडून येते। मूळ एक परब्रह्म तेवढे होते, ते नित्यमुक्त निष्क्रिय व सर्वश्रेष्ठ असते, त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नसलेली व अत्यंत सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न झाली। मुळात सर्वांच्या आधी एक परब्रह्म असते, ते नित्यमुक्त असते, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नसतो, त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते, तिच्यात बीजरूपाने जीव वास करतो। यावर श्रोता शंका काढतो की परब्रह्म जर निराकार आणि निर्विकार आहे तर त्याच्या ठिकाणी मायेचा खटाटोप कसा उत्पन्न झाला। यावर शंका अशी की ब्रह्म एक आहे, निराकार, मुक्त, निष्क्रिय व निर्विकार आहे। हे जर खरे तर त्याच्या ठिकाणी साकार, सक्रिय व सविकार मायेचा डोलारा कसा काय निर्माण झाला। त्याच्या संकल्पाने विश्व निर्माण झाले असे म्हणावे तर ब्रह्म अखंड व निर्गुण आहे, त्याला इच्छा कशी असणार।
त्याला संकल्प कसा करता येईल? सगुण ब्रह्म सगुण मानल्या वाचून त्याच्या ठिकाणी इच्छा अथवा संकल्प होऊ शकत नाही. मूळ परब्रह्मात सगुणास स्थान नाही म्हणून तर ते निर्गुण आहे. असे असता निर्गुण ब्रह्मामध्ये सगुण निर्माण झालेच कसे? निर्गुण ब्रह्मच सगुण बनले असे जर म्हटले तर हे म्हणणे मूर्खपणाचे होईल. कारण मग ब्रह्म नित्य व अविकारी राहणार नाही. ब्रह्माकडे विश्वरचनेचे कर्ते पण देता येत नाही. कोणी म्हणतात की देव खरा निराकारच आहे, पण तो सर्व करून अकर्ता आहे. ही त्याची लीला विलक्षण आहे. ती बिचारी अज्ञानी जीवांना कळणार नाही. कोणी म्हणतात की तो परम आत्मा आहे, त्याचा महिमा आगद आहे, तो कोणास कळणार नाही. अर्थात बिचारा जीवात्म्याला तो कळणे शक्य नाही. अशा लोकांना देवाचे खरे स्वरूप कळलेले नसते. ते उगाच त्याचा महिमा सांगत सुटतात. इतकेच नव्हे तर वेदांत शास्त्रामधील प्रतिपादन बाजूस सारून आपल्याच आग्रहाने निर्गुण ब्रह्म करून अकर्ता आहे असे म्हणतात. मूळ निर्गुण स्वरूपामध्ये अमुक एक करावे ही उर्मीच नसते. तेथे तो करून अकर्ता आहे असे म्हणताच येत नाही. ब्रह्म करून अकर्ता आहे ही गोष्ट अगदी खोटी आहे. देवाच्या इच्छेने हे विश्व झाले हे म्हणणे पण खरे नाही. मुळातच जे निर्गुण आहे तेथे कर्तेपणाचा कर्म करण्याचा भाव असू शकत नाही. हे जर खरे तर आपण विश्व रचावे अशी इच्छा उत्पन्नच होणारच नाही. इच्छेला सगुणाचे अधिष्ठान लागते. तेच जेथे नाही तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेने हे विश्व जन्मास आले असे बहुतेक लोक म्हणतात. परमेश्वर तर निर्गुण आहे, त्या निर्गुणामध्ये ही इच्छा कशी उत्पन्न झाली हे काही त्यांना सांगता येत नाही. अशा रीतीने देवाची इच्छा हा पक्ष सदोष आहे. यानंतर अनेक गुंतागुंतीच्या अडचणी कशा निर्माण होतात त्याचे वर्णन श्री समर्थ करतात. मग एवढे हे विश्व कोणी केले? का ते आपोआपच रचले गेले? देव जर त्याचा करता नाही तर ते उभारले गेले तरी कसे? देवाशिवाय जर हे विश्व उभारले गेले असेल तर मग देवाला अस्तित्वच उरत नाही. अखेर देव नाहीच असे म्हणण्याचा प्रसंग येईल. देव विश्वरचनेचा करता मानला तर तो सगुण म्हणावा लागतो. मग देव निर्गुण आहे हा सिद्धांत लोपून जातो. देव खरोखरच निर्गुण आहे असे म्हटले तर मग या विश्वाचा करता कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कर्तेपणा राहण्यासाठी सगुणपणा लागतो, पण सगुणपणा नाशवंत असल्याने कर्तेपणा असलेला देव देखील नाशवंत होतो. हे चराचर विश्व कसे झाले याचा आणखी विचार केला तर असे वाटते की माया स्वतंत्र आहे व तिने हे विश्व रचले. पण हेही विपरीत दिसते. माया स्वतंत्र आहे, ती कोणी केलेली नाही, तिने स्वतःच आपला विस्तार केला असे जर मानले तर देवाला कोठे स्थान उरत नाही. अरे देव निर्गुण आहे, स्वतः सिद्ध आहे, त्याचा मायेशी काही संबंध नाही असे म्हणावे तर ते घातक आहे, अद्वैताला विरुद्ध आहे. एकच एकपणे विलसणाऱ्या ब्रह्मामध्ये परब्रह्मामध्ये हे अनेकत्व कसे निर्माण झाले हा मूळचा प्रश्न आहे. सांख्य दर्शनाने हा प्रश्न सोडवण्यास सरळ द्वैताचा आश्रय घेतला. त्यांचे म्हणणे असे की या विश्वरचनेच्या मुळाशी दोन स्वतंत्र तत्वे आहेत, एक निर्गुण व नित्य पुरुष आणि दुसरे नित्य स्वतंत्र प्रकृती. सांख्य उघडपणे द्वैती आहेत. श्री समर्थ सांगतात की माया स्वतंत्र मानली तर सांख्यांचे द्वैत स्वीकारावे लागते, अद्वैताच्या मुळावर घाव घालते. बरे सगळे करते पण मायेकडे दिले तर एक नवीनच अडचण उत्पन्न होते. माया सगळे काही करते तर मग भक्तांचा उद्धार करणारा देव म्हणून कोणी आहे का नाही हा संदेह उत्पन्न होतो. देव असून त्याची सत्ता मायेवर चालत असेल तर तो माया कशी नाहीशी करू शकेल? असे जर नसेल तर अज्ञानी जीवांना मायेपासून कोण सोडविल? इतकेच नव्हे तर आम्हा भक्तांना सांभाळणारा कोणीच नाही असा प्रसंग येईल. म्हणून माया स्वतंत्र आहे हा विचार काही बरोबर नाही. मायेला निर्माण करणारा व आवडणारा परमेश्वर म्हणून कोणीतरी आहे यात शंका नाही. आता तो परमेश्वर कसा आहे, मायेचा व त्याचा काय संबंध आहे हे विस्ताराने सांगणे जरूर आहे. श्रोत्यांनी आपले मन एकाग्र करावे, सावधान व्हावे व जो विषय चालला आहे तो नीट श्रवण करावा. ईश्वर आहे, त्याची माया आहे, परस्परांचा संबंध आहे हे जरी मान्य असले तरी नाना प्रकारचे लोक नाना प्रकारची परस्पर विरुद्ध मते कशी प्रतिपादन करीत असतात आणि अखेर प्रश्न निकालात निघत नाही तो नाहीच, त्याचे सविस्तर वर्णन आता ऐकावे. वास्तविक मुळात शंका एकच आहे, पण लोक निरनिराळ्या दृष्टिकोनातून ती निरसन करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रत्येकजण आपला भिन्न अनुभव सांगतो. हे सर्व अनुभव आता क्रमवर सांगतो. कोणी म्हणतात की माया देवानेच केली आहे म्हणून तिचा एवढा मोठा विस्तार झाला. देवाला इच्छा झाली नसती तर मग माया देखील निर्माण झाली नसती. कोणी म्हणतात की देव निर्गुण आहे त्यामुळे देवाच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही. अर्थात माया खोटी आहे म्हणून ती कधी जन्माला आलीच नाही.
कोणी म्हणतात की माया प्रत्यक्ष दिसते तेव्हा ती नाही म्हणून चालणार नाही. माया ही ईश्वराची अनादी शक्ती आहे. कोणी म्हणतात की माया जर खरी मानली तर ज्ञानाने नाश पावली असती. ज्ञानाने तिचा नाश होतो म्हणून खऱ्याप्रमाणे दिसली तरी ती खरी नाही. कोणी म्हणतात की माया जर स्वाभाविकपणे खोटी आहे तर जीवाच्या उद्धारासाठी साधन करण्याची आवश्यकता नाही. पण माया नाहीशी व्हावी म्हणून भगवंताने भक्तीचे साधन सांगितले आहे. कोणी म्हणतात की माया वास्तविक मिथ्याच आहे, पण जीवास अज्ञानरूपी संनिपात ज्वर आला आहे, त्यामुळे त्यास भय वाटते, चिंता वाटते. जीवाने जर साधनरूपी औषध घेतले तर हे सारे दृश्य मिथ्या म्हणून अनुभवास येते. मायेच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी अनंत साधने सांगितली आहेत. तिच्याविषयी नाना प्रकारच्या मतांचा गोंधळ आहे. इतके करूनही तिला सोडून बाजूला सरता येत नाही. अशा या मायेला खोटे कसे म्हणावे? हे जर खरे असले तरी योगशास्त्र, वेदशास्त्रे व पुराणे आणि अनेक तत्वचिंतक, निरूपणकार माया मिथ्या आहे असे म्हणतात. माया खरी नाही असे म्हटल्याबरोबर माया नाहीशी झाली अशी वार्ता कधी कोणी ऐकली नाही. उलट तिला मिथ्या म्हटले तर ती आपल्याबरोबरच राहते. माया खरी नाही असे म्हणणारा आधी तिचे अस्तित्व मानतो, मग ती खरी नाही असे नुसते म्हणतो. अशा म्हणण्याने काही ती नाहीशी होत नाही. म्हणणाऱ्याच्या जीवाला ती लपेटून असते. ज्याला आत्मज्ञान नसते आणि जो संतांना ओळखू शकत नाही त्या माणसाला मायेच्या मिथ्यापणाची जाणीव खरी वाटते. माया खरी नाही हे ज्ञान खरे आहे असे त्यास वाटते. ज्याचा मनाचा जो दृढभाव असतो त्याचा परिणाम तसाच त्याच्यावर घडतो. जो आरशात पाहतो त्या स्वतःचेच प्रतिबिंब तेथे दिसते. मायेच्या बाबतीत तसेच होते. मायेविषयी ज्याची जी भावना असते त्या भावनेप्रमाणे माया त्याला दिसते. कोणी म्हणतात की माया मुळी नाहीच आहे, जे आहे ते सगळे परब्रह्मच आहे. तूप पातळ असो की घट्ट असो, तुपाच्या एकपणामध्ये फरक पडत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म अदृश्य राहिले काय किंवा दृश्य विश्वरूपाने दिसले काय, मूळ ब्रह्मस्वरूपामध्ये मुळीच फरक पडत नाही. खरे म्हणजे थिजणे आणि विरघळणे ही भाषा ब्रह्मस्वरूपाला लागू पडत नाही. म्हणून कोणी म्हणतात की हा दृष्टांतच मुळी ब्रह्मस्वरूपाला चुकीने लावला आहे. कोणी म्हणतात की ब्रह्मस्वरूपाचे वर्म ज्यास कळले नाही त्याच्या अंतरंगामधील भ्रम अजून गेलाच नाही असे समजावे. कोणी म्हणतात की देव एकमेव अद्वितीय आहे, त्याच्या वाचून दुसरे काही नाहीच. मग सर्व काही ब्रह्मच आहे, देवच आहे या बोलण्यात सर्व शब्दांचे काही प्रयोजनच नाही. सर्व काही ब्रह्म आहे हे म्हणणे विलक्षण वाटते, त्याचे आश्चर्य वाटते. कोणी म्हणतात की सद्वस्तू केवळ एकच एक आहे, ते तेवढे खरे. सद्वस्तू वाचून दुसरे काही यत्किंचित देखील नाही. मग जे आहे ते सगळे ब्रह्मच आहे हे आपोआप सिद्ध होते. निराळे सिद्ध करण्याची जरूर नाही. कोणी शास्त्रातील वाक्य आधार घेतात आणि म्हणतात की सगळेच्या सगळे दृश्य जर मिथ्या आहे तर मिथ्या जाऊन जे उरते ते ब्रह्म तेवढेच खरे होय. कोणी म्हणतात की सोने व सोन्याचे दागिने यांच्यात सोनेपणाच्या दृष्टीने काहीच फरक नसतो. त्याचप्रमाणे ब्रह्म आणि जगत यांच्यामध्ये मूलतः भेद नाही. असे जर आहे तर अमुक सत्य आणि अमुक मिथ्या अशी आटापीट करण्याचे कारणच नाही. पण यावर काही लोक असा आक्षेप काढतात की कोणतीही उपमा दृश्य वस्तूवरूनच सुचते. दृश्य वस्तू एकदेशी तर ब्रह्म सर्वदेशी आहे. अर्थात प्रत्येक उपमा ब्रह्माच्या बाबतीत उणी पडते, तिचे ब्रह्म वर्णन होऊ शकत नाही. उदाहरणार्थ सोन्याच्या उपमेमध्ये सोने व्यक्त व रंगयुक्त आहे तर ब्रह्म अव्यक्त व रंगरहित आहे, म्हणून दोन्हीचीही तुलना होऊ शकत नाही. सोन्याच्या उपमेमध्ये सोने मुळातच व्यक्त आहे आणि दागिने आणि सोने या दोन्हीमध्ये मुळात व्यक्त असणारे सोने असते. सोने दृश्य, व्यक्त, पिवळे, जड आणि एकदेशी असते आणि ब्रह्म तर अदृश्य, अव्यक्त, रंगरहित, सूक्ष्म आणि सर्वदेशी असते. सोने अपूर्ण तर ब्रह्म पूर्ण आहे. मग पूर्णाला अपूर्णाचा दृष्टांत कसा लागू पडेल? दृष्टांत देणारा यावर म्हणतो की कोणताही दृष्टांत एकदेशी व अपूर्ण असतो हे मान्य आहे, पण ब्रह्मस्वरूपाची कल्पना येण्यासाठी तो वापरावा लागतो. सागर आणि त्यावर उठणाऱ्या पाण्याच्या लाटा या एकरूपच असतात, त्यांच्यात भेद नसतो. दृष्टांताची अशी एक खूबी आहे की एखाद्या दृष्टांताने उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ यांचे स्पष्ट ज्ञान घडते. पण काही दृष्टांत असे असतात की त्यांच्याद्वारा ज्ञान तर घडत नाहीच, पण उलट भरताच विपरीत विकल्प मात्र वाढतो. सागराच्या दृष्टांताचेच पहा. अहो कसला समुद्र आणि कसल्या त्यावरील लाटा. वास्तविक ब्रह्म अचल आहे, त्या अचलाला चल असणाऱ्या सतत बदलणाऱ्या समुद्राचा दृष्टांत देणे बरोबर नाही. जादूने निर्माण केलेल्या वस्तू संपूर्ण खऱ्या समजू नये,
त्यावर कोणी म्हणतात की जादूगार आपल्या कल्पनेने लोकांपुढे अनेक प्रकारचे भास निर्माण करतो. ते काही खरे नसतात, पण एरवी हे सगळे ब्रह्मच आहे. अशा रीतीने एकमेकांमध्ये पुष्कळ वाद चालतात, तरी मूळचा प्रश्न तसाच बिन उत्तराचा राहून जातो. येथे देखील मूळची शंका तशीच राहून गेली. तिचे निरसन आता लक्ष देऊन ऐकावे. माया खरी नाही हे कळले, पण ती ब्रह्मामध्ये निर्माण कशी झाली हे सांगता आले पाहिजे. माया निर्गुणाने निर्माण केली असे म्हणावे तर मुळातच मिथ्या आहे. आधी निर्गुण काही निर्माण करत नाही आणि त्यातले त्यात जे मिथ्याच आहे ते तर निर्गुण निर्माण करते म्हणणे अगदीच अयोग्य आहे. काहीच नाही असा मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. जे काहीच नाही ते कोणीतरी निर्माण केले हे म्हणणे बरोबर नाही. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटितच वाटते. अघटित कसे ते पहा. निर्माण करणारा कर्ता मुळातच निराकार आहे आणि त्याने जे निर्माण केले ते सगळे मिथ्या आहे. हे सगळेच काहीतरी विलक्षण वाटते. असे जरी असले तरी श्रोत्यांच्या शंकेचे निरसन करायला हवे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा समाप्त. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.